सैमाई सकाळ भावांनो, आपली पालखी सकाळी तिकडे पुढे निघून गेली आहे. आता आपण पण निघणार आहे. नाश्ता वगैरे करून पाठवलं आहे पुढे अन्नाच्या गाडीमध्ये. आता आपण पण निघूया इथून. बस थोडंसं फक्त पॅकिंग बाकी, आपली सामान वगैरे घ्यायची भरायची गाडीत. ते भेटलं की आपण पण निघून जाऊया. भेटूया भावांनो पालखीबरोबर. तोपर्यंत सायमाई सकाळ मस्त आपली गाडी पुसते भावांनो. कसं वाटतंय तुम्हाला? गाडी पुसते आपली सकाळ सकाळी. सायमाई सकाळ, हे सायमाई सकाळ बोल किती वाढलेलं आहे बघा. डोंगरीत माझं प्रेम सगळ्यांवर बघा. इकडे मग तेजू जाणार आहे, कशाला त्रास देतोय? झालं दिसलं. मोबाईल घे. सॉरी दादा, माझा फोन माझ्याकडून चुकून पडला. देऊन टाक मला फोन. एकदाच बोल सॉरी बोल. नाही टाकणार मी. फक्त मी म्हणजे आठवण म्हणून ठेवणार. नाही टाकणार ब्लॉग मध्ये. सॉरी दादा, माझ्याकडनं चुकून माझा फोन पडला. याच्या पुढे नाही पडणार. दे आता फोन दे. आज पण आपला इथे मॅच चालू आहे. आज तर पूर्ण बॅनर लावून चालू आहे. हे कॅप्टन आहेत 4. हे 4 कॅप्टन आहेत. पहिला राऊंड चालू आहे. पहिला राऊंड मी माझा आणि अनिलचा आहे. पहिली मॅच आहे आशुतोष आणि अनिल. दुसरी मॅच आहे मोरे आणि मरगाज. ओके, हे सगळे अपोजिशन वाले आहेत माझ्या. चल चला खेळा. चला चालू करा. बॉल माझ्या आयोली. बॉल तर माझ्या गाडीत भावनाने मी खेळायला आलोय. ठीक आहे, जातो बॉल आणतो आणि जाऊन गाडीत गपचूप झोपतो. मी नाही खेळत आहे. ओके, मॅच चालू आहे. माझा प्लेअर बॅटिंग करतोय बघू शकतो. आणि अनिलची बॉलिंग. हा बॉल टाकला आणि मारला आणि 1 रन पळालेला आहे. अशा प्रकारे. ओके, मी थँक्यू. साईराम भावांनो, आज आपला जो प्रवास चालू आहे स्वर्गसुखाचा, कांदिवली ते शिर्डीपर्यंतचा, त्यात आपला हा प्रवासातला रातची रात्र आहे आपली पालखीची. आणि आपला रातचा हॉल तुम्ही तिथे बघू शकता. लाईट वगैरे तिथे आपला हॉल्ट आहे. आणि आपला समीर भाऊ आहे, याच्या घरी आपला हॉल्ट असतो. हा एक साईप्रेमी असल्यामुळे तो आपल्याला त्याचं घर देऊन टाकतो आपल्याला राहायला. सोय वगैरे व्यवस्थित करतो भावांनो. वहिनी वगैरे गेलेत ना भाई आरतीला. वहिनी वगैरे गेल्यात आरतीला. तर आम्ही पण चाललो आहे भावांनो. आरती चालू आहे. डायरेक्ट याच्या घरीच आरती घ्यायचा 5 प्रोग्राम झाला आहे. तर भेटूया भावांनो पालखीजवळ. तोपर्यंत साईराम भावांनो. इथे बघा भावांनो, सगळे गरीब इथे तुम्हाला दिसतील. चार्जिंगच्या बोर्डवर हे आयफोनवाले गरीब, हे गरीब आयफोनवाले गरीब सगळे इकडे दिसतील तुम्हाला. हा साई, तुझा कुठला आहे? माझा आवाज आहे. ओके, माझ्या भावाचा. पप्पाचा. हा पप्पाचा, हा भावाचा आणि हा तुझा. साईराम. दुसरा एक आलाय गरीब, बालिश बुद्धी. मय रात्र भावांनो. सगळे जेवायला बसतात भावांनो. आपले पदयात्रे थकून वगैरे सगळे जेवायला. एक पंगत बसलेली आहे आणि दुसरी पंगत पण लागेल. नागेश साई, हो नागेश साई. हे नागेश, साईराम. आणि तुमचा भाऊ बसलाय राकेश साईन बरोबर इकडे. साईराम. ओनली विमल लवर, काय प्रॉब्लेम नाही भावांनो. रात्री आपल्या मंडळाची इथे मीटिंग बसलेली आहे. तुमचा भाऊ सेवा करतोय, स्वतःची पण करून घेतो भावांनो. हा फुल गरम पाण्यामध्ये पाय वगैरे भावांनो. बाबा जाम गरम पाणी आहे. नमक वगैरे टाकून मस्त. तिथे आपले सगळे पदयात्री झोपलेले आहेत कडक एकदम. ही आपली तांबडी आणि हे डब्बे. आणि हा तुमचा भाऊ स्मार्टी. मिस्टेक ड्रायव्हर लाईफ जिजू. एक तिथे झोपलेत साई भावांनो. सकाळी मस्त पाणी वगैरे गरम करतो. नाईट मारत होतो आम्ही, का झोपलो नव्हतो. सगळे उठले दादा. सगळे आपले पदयात्री उठलेले आहेत. आता हे लोक उठले. आता आपण झोपूया. पाणी बिणी आता मस्त गरम होत आहे. चला उठा रे मंदार, उठ ना. साईराम भावांनो. आता मस्त आंघोळ वगैरे केलेली आहे मी. अजून आपण रात्रीच्याच ओल्टला आहे. रात्रीच्या ओल्टला आहे आपण. अजून सगळं दुपारचं जेवण वगैरे पण आपण इथेच करणार आहे. ते बघू शकता.
आणि कालचा जरा ब्लॉग मला छोटा झालेला, त्याच्यामुळे मी कालचा आणि आजचा दोन्ही ब्लॉग एकत्रच करतो आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा भावांनो, माझ्या सर्व ड्रायव्हर भावांकडून आणि माझ्या पालखीकडून म्हणजे साईराम पदयात्री मित्रांमंडळकडून सगळ्यांना 26 जानेवारी म्हणजेच रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन याच्या हार्दिक शुभेच्छा भावांनो. आपण आता भेटूया पालखीजवळच, जाऊया. पालखी गेले पुढे, नाश्ता वगैरे पाठवल्या पालखीला भावांनो. आपल्याला नाश्ता काही केलेला नाही, फक्त चाय पिला आहे. दुपारी जेवणाची तयारी चालू आहे. दुपारी जेवण वगैरे करून आपण इथूनच निघणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं महाराज कुछ करो मत, पण बाद में देखते. आणि आता लवकरच जाऊया आपण पालखीजवळ डायरेक्ट जेवण घेऊन. तोपर्यंत साईराम भावांनो. मस्त दुपारच्या हॉल्टला आलेलो मी. इकडे गौरव इकडे उभा होता, अननसवाला आला. त्या गौरवने लुटून टाकला मला. हे बघा गौरव, काय भाव केलेस तू? अननस भाव आपण केला 70 रुपये साई, कारण का आपण आता विचार चाललाय की सगळ्यांना प्रसादाला वाटण्यात येईल. डायरेक्ट पालखी आता पालखीमध्ये असं मला विचार चाललाय, तू दोनचे पैसे तू द्यायचे, बाकीचे पैसे मी देणार आहे. गोड बोल बोल 200 पैसे माझ्याकडून घेतो रे. वा 200 आपण खाणं इथे करू. नाही 200 पैसे राम. तुझे साई, बाकीचे साईराम. पैसे देतो. हे साईराम. सब काट फटाफट काढतो. साईराम. सब काढ दे भाई, सब काढ दे. साईराम. मग काय रागारागातमध्ये मस्तपैकी आणानं सगळ्यांना पूर्ण पालखी आपल्या पदयात्र्यांना आपण कापायला सांगितलेले आहेत. तिथे जेवायला बसलेत, इथे आपले महाराज त्यांना मदत करतात कापायला. बाबा साईनाथ हे मस्तपैकी. काय भावा, काय विषय? साईराम. पाण्याची बाटल्या काढायच्या आपल्याला, जरा मदत कुठल्या गाडीत आहे? आणि ही आपली तांबडी एकच नंबर. ही अमितची सकू, ती आपली चंद्रा. या गाडीमध्ये डीजेची गाडी ती आहे राजा. इकडे कुठे चाललाय तू? वरतून दे, मी घेतो. चल राम भावांना मस्त जेवायला बसलोय, वाढतोय. आणि साईंची फॅशन बघा. काय वाटत साई जरा पाय उचला ना इकडचा पण. असं फिरा. भाजीवाले साईराम भावांनो. फायनली आपण आलेलो आहे भावांनो आपल्या स्वर्गात, म्हणजे बाबांच्या दरबारात भावांनो आपण आलेलो आहे. आता आपण चाललो आपल्या हॉल्टला, म्हणजे विठ्ठल रखुमाई मंदिरला. जाऊया, गाडी वगैरे तिथे ठेवूया मस्तपैकी आणि परत जाऊया मागे पालखीजवळ. भावांनो फायनली आपला जो प्रवास होता 9 दिवसाचा 8 दिवसाचा, जो पण स्वर्गसुखाचा प्रवास, तो आज फायनली पूर्ण झालेला आहे भावांनो. आणि आपण पोचलेलो आहे शिर्डीत. आपण आलेलो जेवणाची गाडीवरून पुढे. आता आपण जाऊया परत मागे, कारण की आपल्या गाडीमध्ये जेवण होतं, त्याच्यामुळे आपण पुढे आलो. ते लोकांना जेवण करत बसतील सगळे महाराज लोक. आपण जाऊया लोकेशला, बोलले भावा बाईक घेऊन ये मला न्यायला, भाव येतोय मला न्यायला. मग काय जाऊया मागं, टाइमपास करत जा. चल भावांनो, भेटूया आपण आपल्या पालखीजवळ. तोपर्यंत साईराम.